माझा बाबा सिद्दीकी होण्याआधी पोलिसांनी रमेश कदम यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। राज्यात राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची ज्याप्रमाणे हत्या झाली तशी परिस्थिती माझ्यावर उद्भवू शकते। महायुतीला पाठिंबा दिल्याचा राग मनात आहे, त्यामुळे माझ्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी तक्रार राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे। कदम यांनी दिनांक 2 डिसेंबर रोजी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेतली। पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे। पुण्यातील कुख्यात गँगचा यामागे हात आहे। माझा बाबा सिद्दीकी होण्या अगोदरच पोलिसांनी मला संरक्षण द्यावे आणि मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी केल्याचे कदम यांनी पत्रकारांना सांगितले। पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्याकडे त्या गँगबाबत मी माहिती दिली आहे। पोलीस तपास करीत आहेत असेही त्यांनी सांगितले। निवडणुकीदरम्यान मला जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली होती। पुण्यातील एका कुख्यात गँगने मला धमकी दिली आहे। रिव्हॉल्वर लावून माझे अपहरण करण्याचा प्रयत्न होत आहे। मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी तक्रार दिली आहे। माझा बाबा सिद्दीकी होण्या अगोदर मला संरक्षण देऊन संबंधित संशयित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रमेश कदम यांनी केली आहे। सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे, परंतु मुख्य संशयित आरोपी अद्यापही फरार आहे। सोलापूर पोलिसांनी ताबडतोब त्याला अटक करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे।